हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आर्थिक टॉपिक आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे. आजचं आर्थिक सेक्शनमधलं दुसरं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज आहे, राष्ट्रीय सागरी वारसा संकुल जे आहे ते बनवण्यात येणार आहे. तुम्हाला आयोग साधा सिंपल प्रश्न विचारेल की खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अशा प्रकारचं संकुल उभं केला जाणार आहे, तर ते आहे लोथल, गुजरात. ओके, हडप्पाकालीन साईट आहे ही एक. इथं जुन्या काळामध्ये म्हणजे फार एन्शंट काळामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेड वगैरे व्हायचा. हे एक बंदर देखील त्या ठिकाणी होतं. सो लोथल या ठिकाणी अशा प्रकारचं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल त्या ठिकाणी उभं केलं जाणार आहे. सागरमाला नावाचा एक उपक्रम आहे, त्या उपक्रमाअंतर्गत याची निर्मिती केली जाणार आहे. आणि जबाबदारी कोणाची आहे या कॉम्प्लेक्सची निर्मिती करण्यासाठी? केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय जवळजवळ 4,500 कोटी रुपये खर्च करेल आणि याच्या माध्यमातून या सागरी वारसा संकुलाची निर्मिती त्या ठिकाणी करेल. प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंत देशाचा जो काही सागरी वारसा आहे त्या सागरी वारसावर प्रकाश टाकणारी जागतिक दर्जाची सुविधा त्या ठिकाणी उभा करणे, म्हणजे असं एक कॉम्प्लेक्स असेल. त्या कॉम्प्लेक्समध्ये भारताचा सागरी सांस्कृतिक वारसा त्या ठिकाणी सांगितला जाईल. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयोग प्रश्न विचारताना तुम्हाला इथं विचारेल आणि इथं विसरायचं नाही आहे की राष्ट्रीय सागरी वारसा संकुल कुठं उभारलं जाणार आहे, तर लोथल किंवा गुजरात राज्य. ओके, यस. नंतर आहे भारतामध्ये सेमी हायस्पीड रेल्वे ज्या सुरू करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे वंदे भारत. आणि ह्या वंदे भारतची संख्या जी आहे ती कंटिन्युअसली त्या ठिकाणी वाढतच आहे. जुलै महिन्यामध्ये पहिल्यांदाच असं झालं की एकाच वेळी 5 वंदे भारत एक्सप्रेसला एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवण्यात आला. म्हणजे या रेल्वे एकाच वेळी त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या होत्या. सो एकाच वेळी 5 वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्या ठिकाणी अशा प्रकारे यांना हिरवा झेंडा दाखवलेला आहे. कोणत्या ठिकाणी त्या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी उपस्थित होते आणि तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग केलं त्यांनी, तर राणी कमलापती नावाचं स्थानक आहे भोपाळमध्ये, त्या स्थानकावरून त्यांनी हिरवा झेंडा दाखवला. एकाच दिवसात इतक्या संख्येने वंदे भारत सुरू करण्याची ही पहिलीच वेळ होती. एका वेळी एका दिवशी एकच वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू व्हायची, परंतु पहिल्यांदाच एका दिवशी 5 वंदे भारत सुरू करण्याची ही पहिलीच वेळ होती. कोणकोणत्या ठिकाणी अशा प्रकारच्या वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेल्या आहेत, तर भोपाळ म्हणजेच राणी कमलापती ते इंदोर, भोपाळ ते जबलपूर, नंतर रांची ते पटना, धारवाड ते बंगळुरू आणि मडगाव गोवा ते मुंबई, या 5 ठिकाणी या वंदे भारत एक्सप्रेस त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत. अलीकडं वंदे भारत एक्सप्रेसला जो काही नागरिकांचा रिस्पॉन्स आहे तो काही ठिकाणी कमी येत आहे. म्हणून ही जी काही वंदे भारत एक्सप्रेस आहे ती आणखीन एका नवीन फॉर्मॅटमध्ये येणार आहे. तिचं नाव आहे मिनी वंदे भारत. कारण आत्ताची सध्याची जी काही वंदे भारत आहे ती 16 डब्यांची आहे आणि मिनी वंदे भारत जी आहे ती भविष्यामध्ये 8 डब्यांची आहे. भविष्यामध्ये आणखीन जी काही 8 डबे आहेत ते कमी केले जातील आणि काही रूटवरती त्या ठिकाणी मिनी वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाईल. कारण सध्याची वंदे भारत 16 डब्यांची त्या ठिकाणी आहे. टोटल 40 मार्गांवरती ही मिनी वंदे भारत असेल. त्यातली काही महत्त्वाचे रूट गव्हर्नमेंटने अनाऊन्स केलेले आहेत. दिल्ली ते चंदीगड, चेन्नई ते तरुणवेल्ली, लखनौ ते प्रयागराज आणि ग्वाल्हेर ते भोपाळ, अशा काही रूटवर सुरू होणार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, मिनी भारत वंदे भारत म्हणजे काय, तर डब्यांची संख्या त्या ठिकाणी कमी आहे. नंतर भारतातला एक महत्त्वाचा उद्योग समूह, त्याचं नाव आहे टाटा, किंवा आपण त्याला टाटा मोटर्स म्हणूयात. ओके, ह्या टाटा मोटर्सनं ब्रिटनमध्ये एक मोठी गुंतवणूक करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि भारताच्या वाहन उद्योगाकडून परदेशात झालेली आजपर्यंतची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. सो बघा, टाटा मोटर्स हा भारतातला एक मोठा वाहन उद्योग आहे. तो ब्रिटनमध्ये इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी करणार आहे आणि भारतातल्या एका वाहन उद्योगाकडून दुसऱ्या देशामध्ये केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. भारताबाहेरचा टाटा समूहाचा हा पहिलाच प्रकल्प त्या ठिकाणी आहे. आणि हा प्रकल्प कशाचा आहे, तर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी ज्या काही बॅटऱ्या लागतात त्या बॅटरींची निर्मिती त्या ठिकाणी केली जाणार आहे. ब्रिज वॉटर नावाचं ब्रिटनमधलं एक ठिकाण आहे, तिथं या ठिकाणी गुंतवणूक केली जाणार आहे. क्षमता किती आहे, तर 40 गिगावॅट इलेक्ट्रिक बॅटरी
म्हणजेच त्याला एक गिगा फॅक्टरी असं देखील म्हटलं जाते. 4 अब्ज पाऊंड इतकी गुंतवणूक आहे, म्हणजे जवळजवळ 42,500 कोटी रुपयांची गुंतवणूक टाटा उद्योग समूहाकडून ब्रिटनमध्ये फक्त इलेक्ट्रिक व्हेकलच्या बॅटऱ्यांच्या निर्मितीसाठी गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिटनच्या वाहन उद्योगातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जवळजवळ 4,000 रोजगार हे थेट त्या ठिकाणी उपलब्ध होते. सो आयोग ह्या ठिकाणी काय प्रश्न विचारेल की ब्रिटनमध्ये गुंतवणूक करणारी कंपनी कुठली आहे? टाटा मोटर्स, किंवा टाटा मोटर्सनं आतापर्यंतची सर्वात मोठी भारताबाहेरची गुंतवणूक कोणत्या देशामध्ये केली आहे? तर ती आहे ब्रिटनमध्ये. किंवा कशासाठी केलेली आहे? तर इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणाऱ्या बॅटऱ्या, किंवा कोणत्या ठिकाणी केलेली आहे? तर ब्रिटनमधल्या ब्रिजवॉटर या ठिकाणी. ओके. नंतर भविष्यामध्ये आपल्याला सर्व सुविधांसाठी एकच कार्ड त्या ठिकाणी देण्यात येणार आहे, आणि ह्या एक कार्डचं नाव असणार आहे NCMC, म्हणजेच काय? नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. आता हे कार्ड कधी मिळेल? जर तुम्ही बँकेमध्ये एखादं खातं उघडलं, तुमचं अकाउंट उघडलं, तर लगेच संबंधित बँकांकडून तुम्हाला हे कार्ड दिलं जाईल. सध्या काही अशा बँका आहेत, SBI असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, IDBI असेल, HDFC असेल, यांच्याकडून सध्याला त्या ठिकाणी लोकांना बँकेमध्ये अकाउंट उघडल्यानंतर असं नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड त्या ठिकाणी दिलं जातं. आता ह्या कार्डचं व्यवस्थापन कुणाकडून केलं जाणार आहे? तर NPCI कडून, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता बेसिकली हे कार्ड कशासाठी असेल? जसं आपलं डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, ज्याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. सो बेसिकली संपर्काविना व्यवहार करण्यासाठी उपयुक्त असेल, म्हणजेच कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी हे कार्ड तुम्हाला वापरता येतील. जसं तुम्ही एखाद्या दुकानात गेला तर अलीकडे बघा नवीन काही कार्ड आले बघा, वायफाय कार्ड्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही फक्त टॅप जरी केला तर तुमच्या अकाउंटमधून संबंधित अमाऊंट त्या ठिकाणी डेबिट होते. तुम्हाला त्या मशीनमध्ये ते कार्ड घालायची, स्वतःचा पिन टाकायची काही आवश्यकता नाही. फक्त तुम्ही टॅप जरी केलं तरी तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता. सो कुठल्याही प्रकारे संपर्क न ठेवता अशा प्रकारे NCMC नाव कार्ड जे आहे ते वापरता येईल. ह्या कार्डमध्ये हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ अँटेना असेल, त्याच्या माध्यमातून हे कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन्स त्या ठिकाणी होतील. सध्याला मात्र ही कार्ड जी आहेत, जी बँकांकडून दिली जातात, ती कशासाठी दिली जातात? फक्त ट्रान्सपोर्टेशनसाठी दिली जातात. समजा भविष्यात तुम्ही त्या ठिकाणी मेट्रोमधून प्रवास करताय किंवा काही प्रवास करत असाल तर त्यासाठी काही ही परिवहन कार्डे त्या ठिकाणी दिली जातात. परंतु सगळीच बऱ्याच वेळेला आपलं जे काही वॉलेट असतं किंवा पर्स असतं त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड वेगळं, डेबिट कार्ड वेगळं, हे सगळे वेगळे कार्ड घेऊन फिरावं लागतं. परंतु भविष्यामध्ये एकच कार्ड असेल, त्या एकच कार्डावरती तुम्ही सगळे बाकीचे व्यवहार त्या ठिकाणी करू शकता. ओके. येस. नंतर डिझास्टर मॅनेजमेंट जे आहे, म्हणजेच आपत्ती निवारण आहे, त्या आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून राज्यांना निधी त्या ठिकाणी देण्यात येतो. आणि हा निधी जो आहे तो सर्वाधिक निधी कुठल्या राज्याला मिळाला, एकूण राज्यांना किती मिळाला, ह्याच्या संदर्भातली आकडेवारी मध्यंतरी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या एक्सपेंडिचर डिपार्टमेंटकडनं, म्हणजेच खर्च विभागाकडनं जाहीर करण्यात आली. आणि ह्याची शिफारस कोणी केली होती? तर केंद्रीय गृह मंत्रालयाने सांगितलं की तुम्ही अशा प्रकारे आपत्ती निवारणासाठी तुम्ही संबंधित राज्यांना थोडाफार निधी त्या ठिकाणी द्या. टोटल निधी किती दिला? तर साधारणपणे 7,500 कोटी. किती राज्यांना दिला? तर 22 राज्यांना दिला. आणि सर्वाधिक कोणाला मिळाला? तर महाराष्ट्र राज्याला मिळाला. प्रश्न असा आयोग विचारू शकतं की आपत्ती निवारणासाठी जो काही सर्वाधिक निधी प्राप्त झालेलं राज्य आहे तो कुठलं आहे? तर महाराष्ट्र. कारण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये डिझास्टर्स येत असतात आणि ह्या महाराष्ट्राला अशा प्रकारे त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी जास्त येणं साहजिक आहे. नंतर आहे उत्तर प्रदेश आणि ओडिशा. महाराष्ट्राला 1,420 कोटी रुपयाचा आपत्ती निवारण निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके. येस. नंतर आहे बघा जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत, म्हणजेच वर्ल्ड्स लार्जेस्ट ऑफिस बिल्डिंग जी आहे ती कुठं आहे? तर ती सुरत डायमंड बोर्स नावाच्या एका हिऱ्याची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडे आहे. आणि ही ठिकाण कुठं आहे? तर सुरत. लक्षात ठेवायला सोपं आहे. प्रश्न असा आयोग विचारू शकतं की जगातली सर्वात मोठी कार्यालयीन इमारत कोणत्या राज्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये उभा करण्यात आलेली आहे, किंवा कोणत्या कंपनीची ही जगातली सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग त्या ठिकाणी आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर एवढी मोठी ऑफिस बिल्डिंग त्या ठिकाणी या कोणाची आहे? या कंपनीची त्या ठिकाणी आहे. ऑफिस बिल्डिंग म्हणजे काय? तिथून सगळे त्यांचे व्यवहार वगैरे त्या ठिकाणी चालत असतील. याच्यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचा जो काही विक्रम आहे तो पेंटागॉनवर होता. पेंटागॉन काय आहे? तर अमेरिकेच्या
संरक्षण मंत्रालयाची जी काही कार्यालयीन इमारत आहे त्याला पेंटागॉन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आपली जी काही संसद आहे त्या संसदेपेक्षा पण मोठी असलेली ही इमारत त्या ठिकाणी आहे. सो जर बघितलं तर फार मोठी बिल्डिंग त्या ठिकाणी याची आहे. सो आयोग प्रश्न विचारू शकतं की जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत बिल्डिंग खालीपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेले आहे? सुरतमध्ये. ओके, नंतर आहे बघा पर्यटकांना नदीमध्ये फिरून त्या ठिकाणी क्रूजचा अनुभव घेता यावा किंवा क्रूजमध्येच बसून त्या ठिकाणी रेस्टॉरंटचा देखील अनुभव घेता यावा म्हणून अक्षर नदी क्रूज फ्लोटिंग रेस्टॉरंटची सुविधा त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. कुठल्या नदीवरती? तर साबरमती नदीवरती. सो त्याचं अनावरण स्वतः अमित शहा जे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आहेत त्यांनी अनावरण केलं. अहमदाबाद या ठिकाणी हे सेवा सुरू करण्यात आली आहे साबरमती नदीमध्ये, कारण अहमदाबाद हे शहर जे आहे ते साबरमती नदीच्या काठी त्या ठिकाणी आहे. हा उपक्रम कुणाचा आहे? तर अक्षर नावाची ट्रॅव्हल्स कंपनी आहे, अहमदाबादची महानगरपालिका आणि साबरमती रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्यांनी एकत्र येऊन अशा प्रकारे नागरिकांना क्रूज प्लस फ्लोटिंग रेस्टॉरंटचा अनुभव घेता यावा म्हणून त्या ठिकाणी असा अक्षर नदी क्रूज फ्लोटिंग रेस्टॉरंट सुरू करण्यात आलेलं आहे. क्रूज म्हणजे एक जहाज जे पाण्यावर तरंगत असतं किंवा समुद्रामध्ये किंवा नदीवरती त्या ठिकाणी तरंगत असतं आणि त्याच्यावरतीच त्या ठिकाणी सर्व सुविधा त्या ठिकाणी असतात. आणि रेस्टॉरंट म्हणजे काय? तर ते हॉटेल पण त्या ठिकाणी आहे. सो एकदा माणसं याच्यामध्ये बसलीत की त्या ठिकाणी नदीवरती त्यांना फिरता पण त्या ठिकाणी येईल आणि तिथं काही जेवणाचा आस्वाद देखील त्या ठिकाणी घेता येईल. ओके, येस. नंतर देशातील पहिला गांजा म्हणजेच कॅनॅबिस औषध प्रकल्प. बऱ्याच वेळेला गांजा मी म्हणतोय की बदनाम झालेला आहे. ओके, गांजाचा गैरवापरच आपल्याला माहीत त्या ठिकाणी आहे, परंतु एन्शंट काळामध्ये किंवा जुन्या काळामध्ये कॅनॅबिस किंवा गांजा जो आहे तो त्याचा वैद्यकीय वापर त्या ठिकाणी केला जात असे. जे काही लोक आहेत त्यांना भूल देणं किंवा आपण म्हणतो ना त्यांना त्रास होऊ नये म्हणून ॲनाल्जेसिक म्हणून वगैरे देखील ह्या गांजाचा वापर केला जात असे. परंतु गांजाचा वापर अलीकडे नशासाठी जास्त केला जातो, परंतु गांजाच्या वापराच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेडिसिनल पर्पज लोकांसमोर यावा म्हणून देशातला पहिला गांजा किंवा कॅनॅबिस औषध प्रकल्प जो आहे तो जम्मू या ठिकाणी सुरू केला जाणार आहे. CSIR म्हणजे काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेनं त्या ठिकाणी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिग्रेटिव्ह मेडिसिन यांच्यासोबत करार करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा गांजा औषध प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. ह्यासाठी एका कंपनीसोबत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप त्या ठिकाणी केलेली आहे, कारण CSIR संस्था जी आहे ती काय आहे? पब्लिक संस्था आहे, केंद्र सरकारची संस्था आहे आणि कॅनेडियन फर्म आहे एक, म्हणजे कॅनडातली एक संस्था आहे. त्या कॅनडातल्या संस्थेनं CSIR सोबत त्या ठिकाणी कोलॅब केलेला आहे आणि अशा प्रकारे औषध प्रकल्प उभा केला जाणार आहे. विविध प्रकारच्या न्यूरोपॅथी असतील, मधुमेहाचे वेदना असतील, यासाठी निर्यात केली जाणारे औषधं त्या ठिकाणी तयार केली जाणार आहेत. सो न्यूरोपॅथी आणि मधुमेहाच्या औषधं त्या ठिकाणी बनवले जातील आणि याच्या माध्यमातून ते दुसऱ्या देशामध्ये त्या ठिकाणी निर्यात देखील केलं जाईल. ओके, येस. नंतर पुढची एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग न्यूज आहे ती म्हणजे भारतातल्या सहकाराला प्रोत्साहन देण्यासाठी भारतामध्ये भारतीय सहकारी संस्था काँग्रेस त्या ठिकाणी आयोजित करण्यात येते आणि यावर्षी ही 17वी काँग्रेस त्या ठिकाणी किंवा परिषद आयोजित करण्यात आली. प्रगती मैदान नवी दिल्ली या ठिकाणी स्वतः नरेंद्र मोदी त्यांनी उद्घाटन केलं. प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा मुद्द्यावर की भारतीय सहकारी संस्था जी काँग्रेस आयोजित करण्यात आली त्याची थीम काय होती? तर त्याची थीम होती अमृतकालावर. अमृतकाल म्हणजे काय? तर देशाच्या स्वातंत्र्याचं 76वं वर्ष म्हणजे 2023 ते देशाच्या स्वातंत्र्याचं 100वं वर्ष म्हणजे 2047 हा जो काही त्या ठिकाणी 25 वर्षाचा कालखंड आहे त्याला अमृतकाल असं म्हटलं जातं. परंतु मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकालचं नाव बदलून कर्तव्यकाल असं त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण त्या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये हे बघणार पण त्या ठिकाणी आहोत. सो अमृतकालचं नामकरण आता कर्तव्यकाल असं त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. ओके, येस. सो अमृतकाल प्रॉस्परिटी थ्रू कॉर्पोरेशन फॉर व्हायब्रंट इंडिया अशी त्या ठिकाणी त्याची थीम आहे. ओके, निमित्त काय आहे? तर आंतरराष्ट्रीय सहकार दिवस 1 जुलै या दिवशी यावर्षीचा सहकार दिवस साजरा करण्यात आला. त्याच्या संदर्भातलंच ही न्यूज आहे. आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्स
ह्याचा एक विशिष्ट वार नाही, तर जुलै महिन्याचा पहिला शनिवार जो आहे तो दरवर्षी त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा केला जातो. राज्यसेवा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक 4 मध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सहकार नावाचा टॉपिक आहे. सो माहिती असू द्या, आंतरराष्ट्रीय सहकार दिवस कधी साजरा केला जातो? जुलै महिन्याचा पहिला शनिवार. आणि यावर्षी हा पहिला शनिवार 1 जुलैला आला होता आणि आंतरराष्ट्रीय सहकार दिवसाची थीम कोऑपरेटिव्ह फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, शाश्वत विकासासाठी सहकार. ओके, त्यातला सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, सो या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय सहकार दिनाची संकल्पना ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर त्या ठिकाणी होती. ओके, येस. नंतर तुम्ही जर एखाद्या अनोळखी शहरामध्ये गेला असेल आणि तुम्हाला विशिष्ट ठिकाणी जर जायचं असेल तर बरं, आपल्याकडे गाडी असते तर आपण त्या ठिकाणी मोबाईलमध्ये GPS टाकतो आणि आवश्यक ठिकाणी पोहोचत असतो. परंतु जी काही सागरामध्ये असलेली जहाजं आहेत, ओके, जी काही जहाजं आहेत त्या जहाजांना जर दिशादर्शन पाहिजे असेल, त्यांना जर किनाऱ्यावरती यायचं असेल किंवा विशिष्ट ठिकाणी जर जायचं असेल तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांचं दिशाभूल होण्याची शक्यता असते. सो समुद्रामध्ये जी असलेली जहाजं आहेत त्यांचं प्रॉपर दिशादर्शन व्हावं, म्हणजे त्यांना सागर किनाऱ्यावरती किंवा किनाऱ्यावरती येण्याचा मार्ग मिळावा म्हणून त्या ठिकाणी केंद्र सरकारनं त्यांच्यासाठी एक नेव्हिगेशन प्रणाली आणलेली आहे. त्याचं नाव आहे सागर संपर्क. प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतानं सागरात जी काही किंवा समुद्रातली जी काही जहाजं आहेत त्यांच्यासाठी दिशादर्शन किंवा नेव्हिगेशन करण्यासाठी कोणती प्रणाली विकसित केली आहे? तर त्याचं नाव आहे सागर संपर्क. स्वदेशी ग्लोबल दिशादर्शन उपग्रह प्रणाली आहे, इंडिजिनियस डिफरन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टीम. ओके, सो ह्यातला सगळ्यात लक्षात ठेवा नेव्हिगेशन. प्रश्न विचारला जाऊ शकतो. सागर संपर्क ही एक नेव्हिगेशन प्रणाली आहे जी GPS सारखं काम करणार त्या ठिकाणी आहे. पण GPS कुणासारखं काम करणार आहे? तर जहाजांसाठी ही GPS प्रणाली त्या ठिकाणी असणार आहे. सर्बानंद सोनोवाल जे केंद्रीय बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत त्यांनी त्याचं अनावरण केलं. सागरी क्षेत्रामध्ये डिजिटायझेशनला प्रोत्साहन देणं याच्यासाठी हा उद्देश त्या ठिकाणी आहे. सो एखादं जहाज जर समुद्रामध्ये भरकटलं असेल तर किनाऱ्यापर्यंत येण्यासाठी त्याला नेव्हिगेशन प्रोव्हाइड करणं यासाठी सागर संपर्क प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे आणि ही एक उपग्रहावर आधारित त्या ठिकाणी आहे. ओके, येस, आलं सगळ्यांना लक्षात? ओके, येस. आपण आता नेहमीप्रमाणे क्विक रिव्हिजन करूयात जी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी आहे. ओके, पहिलं आपण बघितलं लोथल हे एक एन्शंट प्लेस आहे. तिथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल उभा करण्यात येणार आहे. 4,500 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित त्या ठिकाणी आहे सागरमाला कार्यक्रमांतर्गत. नंतर भारतामध्ये जी काही सेमी हायस्पीड रेल्वे सुरू आहेत त्यांचं नाव आहे वंदे भारत. पहिल्यांदाच एकाच दिवशी 5 वंदे भारत एक्सप्रेस सुरू त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि ही पहिलीच वेळ त्या ठिकाणी आहे. नंतर वंदे भारत मधल्या डब्यांची संख्या आहे 16, ती कमी करून 8 इतकी येणार आहे आणि ह्या जे काय 8 डब्यांची वंदे भारत आहे तिला मिनी वंदे भारत असं त्या ठिकाणी म्हटलं जाणार आहे. नंतर टाटा मोटर्स जी आहे ती ब्रिटनमध्ये ब्रिज वॉटर या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकलसाठी लागणाऱ्या ज्या काही बॅटरी आहे त्याची निर्मिती करण्यासाठी एक प्रकल्पामध्ये गुंतवणूक करणार आहे. जवळजवळ 42,500 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि टाटा समूहाचा आपल्या देशाच्या बाहेरचा गुंतवणूक केलेला हा पहिलाच प्रकल्प त्या ठिकाणी आहे. त्यामुळं टाटा मोटर्स कोणत्या देशामध्ये गुंतवणूक करणार आहे तुम्हाला चांगलं लक्षात राहिलं पाहिजे. नंतर विविध सुविधांसाठी NCMC नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड या नावानं कार्ड बँकांकडून वितरित केलं जाणार आहे जेव्हा तुम्ही बँकेमध्ये अकाउंट त्या ठिकाणी काढाल. ओके, ही एक कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी प्रणाली असणार आहे. सध्या ट्रान्सपोर्टेशनसाठी अशा प्रकारचं NCMC कार्ड वापरलं जातं. आपत्ती निवारणासाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं निर्देश दिल्यानुसार खर्च विभागानं अशाच प्रकारे आपत्ती निवारणासाठी गव्हर्नमेंट केंद्र सरकारनं राज्यांना पैसे दिलेत 7,532 कोटी. त्याच्यामध्ये महाराष्ट्राला सर्वाधिक आहेत 1,420 कोटी रुपये. नंतर जगातली सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग जी आहे ती सुरतमध्ये सुरत डायमंड बोर्स या कंपनीची आहे आणि पूर्वी विक्रम पेंटागॉनच्या नावावर त्या ठिकाणी होता. अक्षर नदी क्रूज फ्लोटिंग रेस्टॉरंट सर्व्हिस जी आहे ती अहमदाबादमध्ये साबरमती नदीवर त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. नंतर देशातला पहिला गांजा औषध प्रकल्प जो आहे तो जम्मूमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. इथं बेसिकली गांजावर आधारित त्या ठिकाणी काही न्यूरोपॅथी आणि मधुमेहाच्या वेदनांसाठी काही औषधं तयार केली जातील आणि ती औषधं बाहेर निर्यात देखील
होतील. ओके. नंतर भारतीय सहकारी संस्था काँग्रेस जी आहे ती त्या ठिकाणी नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आली होती. मोदींनी त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं आणि अमृतकाल प्रॉस्परिटी थ्रू कॉर्पोरेशन फॉर व्हायब्रंट इंडिया अशी त्याची त्या ठिकाणी थीम आहे. 1 जुलै हा यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा केला. त्याच्या निमित्तानं त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षी जुलै महिन्याचा पहिला शनिवार त्या ठिकाणी सहकार दिवस म्हणून साजरा केला जातो. यावर्षी सस्टेनेबल डेव्हलपमेंटवरती थीम त्या ठिकाणी आहे. नंतर जहाजांसाठी एक नेव्हिगेशन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. जसं गाड्यांसाठी GPS असतं तसं जहाजांसाठी सागर संपर्क नावाची GPS प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. ओके. आजच्यासाठी आपण इथं थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.